भारत माझा देश महान, तिरंगा माझा अभिमान, देशासाठी करू काम हाच माझा खरा परिणाम. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रियंका सुनील इडके. मी आता 8वी शिकत आहे. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त 2 शब्द बोलत आहे. मित्रांनो, जर आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले असते तर आज आपण मुक्तपणे शिक्षण घेऊ शकलो असतो का? आपल्या मनातील विचार मोठेपणाने व्यक्त होऊ शकलो असतो का? याचे उत्तर आहे नाही. म्हणूनच 15 ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. अभिमानाचा दिवस आहे. तिरंग्याचा मान करू, देशाचा अभिमान वाढवू. तिरंग्याचा मान करू, देशाचा अभिमान वाढवू. एकता, शिस्त, देशप्रेम आणि देशाचा सन्मान करू. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळाले नाही. लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या या महान त्यागामुळे आज आपण स्वतंत्र भारतात आनंदाने जगत आहोत. मित्रांनो, देशप्रेम म्हणजे फक्त भारत माते की जय म्हणणे आहे काय? मित्रांनो, देशप्रेम म्हणजे फक्त भारत माते की जय म्हणणे आहे काय? नाही. तर देशप्रेम म्हणजे प्रामाणिकपणे अभ्यास करणे, स्वच्छता राखणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे, नियम पाळणे आणि भारताचा सन्मान करणे म्हणजे देशप्रेम होय. रक्ताचा प्रत्येक थेंब आपल्या देशासाठी वाहिला. रक्ताचा प्रत्येक थेंब आपल्या देशासाठी वाहिला. वीरांच्या बलिदानामुळे भारत देश स्वतंत्र झाला. भारत देश स्वतंत्र झाला. मित्रांनो, आजचा विद्यार्थी उद्याचा शास्त्रज्ञ, सैनिक, डॉक्टर, शिक्षक किंवा अधिकारी आहे. त्यामुळे आजपासून आपणही चांगले विचार, संस्कार, शिस्त आपल्या अंगी करूया. जाता जाता एवढे बोलायचे वाटते की वीरांच्या त्यागाची ही अमर कहाणी, त्यांच्यामुळेच लाभली स्वातंत्र्याची निशाणी. वीरांच्या त्यागाची ही अमर कहाणी, त्यांच्यामुळेच लाभली स्वातंत्र्याची निशाणी.